हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी जाणार आहे लोणावळ्यामधल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये, ज्याला स्वामी समर्थ भवन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इथे जाण्यासाठी तुम्हाला बस किंवा ट्रेन हे दोन्ही ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत, पण मी बाईकने गेले होते. तुमची प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. अँड हिअर वी रिच, आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आहे. स्वामी भवनाला आम्ही पोहोचलो आहोत. आता मी तुम्हाला आतमधला परिसर दाखवते आणि मी स्वामींचे दर्शन घेते. हे मठ लोकेटेड आहे लोणावळ्यामधील नांगर गावामध्ये आणि या मंदिराची स्थापना 15 एप्रिल 1984 सालामध्ये झाली होती. परमपूज्य मुकुंद करंदीकर म्हणजेच नाना महेश्वर करंदीकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती हनुमान जयंतीच्या दिवशी. या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची उभी मूर्ती आहे, जी मूर्ती कम्प्लिटली पंचधातूने बनलेली आहे. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा एकदम निसर्गरम्य आहे. मंदिराच्या सर्व बाजूंनी मंदिराला झाडं आहेत आणि तिथून खूप प्रसन्न वातावरण आहे. तिथून पाय निघूच नाही असं आपल्याला वाटतं. मठाचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आहे, पण मी ज्या वेळेस पोहोचले होते तेव्हा मी संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पोहोचले होते. त्यामुळे इथे दररोज संध्याकाळी 5:30 वाजता प्रार्थना होते आणि इथे प्रार्थना चालू होती. सो मी सुद्धा थोडा वेळ प्रार्थनेला बसली आणि प्रार्थना केली स्वामी महाराजांची. आणि इथे बाजूच्या खोलीमध्ये नानासाहेबांनी वापरलेल्या काही वस्तू आणि नानासाहेबांचा फोटो सुद्धा आहे. तिथलं सुद्धा दर्शन घेतलं मी. मठामध्ये नामस्मरण करण्यासाठी खूप मोठी जागा आहे, सो तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही येऊन नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी इथे शेजघर सुद्धा तयार केलेलं आहे आणि रात्री या ठिकाणी 8 वाजता शेजारती सुद्धा केली जाते आणि मग मंदिर दर्शनासाठी बंद केलं जातं. मंदिरामधील वातावरण खरंच खूप प्रसन्न आणि समृद्ध आहे. तुम्ही नक्की एकदा तरी लोणावळ्याला गेलात तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन स्वामीमय होऊन घरी परत या. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही स्वामींचं दत्त अधिष्ठान म्हणजेच अन्नछत्र आहे तिथे पुढे, जिथे स्वामींची बसकी मूर्ती आहे आणि तिथे स्वामींचं अधिष्ठान मंदिर आहे, तिथे सुद्धा दर्शन करायला जाणार होतो. हे मठ स्वामी भवनापासून काहीतरी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असेल. या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची बसलेली मूर्ती आहे. 3.5 फूट उंच आहे ही मूर्ती आणि त्यांच्या मागेच दत्तात्रय महाराजांची 6.5 फूट उंचीची उभी मूर्ती पाहायला मिळते. या दोन्ही मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या संस्थेला त्या 2 मूर्त्या 2 गृहस्थांनी अर्पण केलेल्या आहेत. त्यांची नावं मी वरती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि तुम्हाला जर अन्नदान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथे तुमचं नाव नोंदवू शकता आणि त्यांना अन्नदान वगैरे करू शकता. स्वामींचं दर्शन घेऊन पुढे मी जाणार होते वरद विनायक गणपतीचं दर्शन घ्यायला आणि जाता जाता मला हा बोर्ड दिसला, जिथे मी खूप सारे फोटोज काढले आणि मग त्याच्या बाजूलाच मॅगडी होतं. मग आम्ही तिथे थोडं खाऊन घेतलं, कारण पुढे कुठे खायला मिळेल माहिती नव्हतं, म्हणून मग आम्ही इथे खाऊन घेतलं आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला, म्हणजे वरद विनायकाच्या मंदिरामध्ये. अष्टविनायकांपैकी 4थ्या स्थानावर असलेला गणपती म्हणजेच वरद विनायक गणपती. बाप्पाची ही मूर्ती 1690 साली मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये सापडली होती. ही मूर्ती स्वयंभू आणि पेशवेकालीन आहे. खूप सारे भाविक इथे दर्शनाला येतात, कारण की हा बाप्पा इच्छा पूर्ण करणारा आहे, म्हणूनच याचे नाव इच्छापूर्ती वरद विनायक असं सुद्धा आहे. इसवी सन 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी हे मंदिर बांधले आणि गणपतीची मूर्ती इथे स्थापना केली. याआधी ही मूर्ती जेव्हा तलावात सापडली तेव्हा ती गावदेवीच्या मंदिरात होती. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही एसटीने खोपोलीला येऊ शकता किंवा मग तुम्ही ट्रेनने पण खोपोली स्टेशन पासून ऑटो घेऊ शकता. 6 किलोमीटरवर आहे फक्त हे मंदिर. सो नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि आपली इच्छा बाप्पाला सांगा किंवा फक्त बाप्पाचं दर्शन घ्या आणि प्रसन्न होऊन आपल्या घरी जा. मंदिराच्या बाजूला असलेल्या या तलावाकाठीपासून मनाला खरंच खूप शांतता लाभते आणि मग बाकीच्या मंदिराचे दर्शन घेऊन माझा घरी जाण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. सो तुम्ही सुद्धा इथे लवकरच व्हिजिट करा. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.